नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील धनेगाव जवळील कचारगड गुफेतील पारिक कोपारलिंगो माँ काली कंकाली यात्रा 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली होती। ही यात्रा सलग 5 दिवस चालली। देशभरातील आदिवासी समाज आणि भाविक या ठिकाणी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी दर्शनासाठी आले होते। प्रशासन आणि स्थानिक विभागांनी भाविकांची सोय, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, पाणी वाहतूक व्यवस्था इत्यादी सुलभ करण्यासाठी तयारी केली होती। कचारगड गुफा आणि परिसराचे निसर्ग सौंदर्य, आदिवासी संस्कृती आणि श्रद्धा यामुळे ही यात्रा श्रद्धा, निसर्ग आणि संस्कृतीचा महाउत्सव म्हणून प्रसिद्ध आहे। आपण कचारगडचे महत्त्व पाहूया। आशिया खंडातील अत्यंत प्राचीन आणि मोठी नैसर्गिक गुफा कचारगड ही गुफा आशिया खंडातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गुफेपैकी एक मानली जाते। स्थानिक आदिवासी गोंड समाजासाठी हा एक पवित्र धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रस्थान आहे। गुफेतील देवस्थानात पारिक कोपारलिंगो या आदिवासी दैवतांची मूर्ती आहे, ज्याला आदिवासी लोकांचे आराध्य दैवत मानले जाते। कचारगड गुफेची माहिती आणि परिसराचा दौरा वनी न्यूज 24 च्या टीमने केला। बघूया कचारगड येथील गुफेतील रहस्य आणि येथील जाणून घेतलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया। आपण महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर असलेल्या कचारगड या ठिकाणी आहोत। या ठिकाणी भव्य अशी आदिवासी गोंडवाना समुदायाच्या वतीने भव्य यात्रा भरली जाते। येथे हजारो वर्षापूर्वीची भली मोठी गुफा आहे। या ठिकाणी लाखो आदिवासी बांधव दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी एक गोंडवाना स्टुडंट युनियनचे काही विद्यार्थी इथे आहे। आपण त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेणार। ये कचारगड जो यात्रा है, ये कचारगड क्या बनी? प्राचीन जो स्थल है, यहाँ पर जो गुरु पाहनीपारी कोपारलिंगो ने आदिवासी समुदाय गोंड समुदाय की विभिन्न व्यवस्था और गोंड समुदाय की उत्पत्ति जो पाहनीपारी कोपारलिंगो जी हैं, उन्होंने यहाँ पर 33 करोड़ जो बच्चे हैं उनको शिक्षा दीक्षा दी और गोंडी जो संस्कृति की उत्पत्ति है यहीं से हुई है, कचारगढ़ गुफा से। अभी अगर आदिवासी समाज हो या गोंडी समाज हो, अभी थोड़ा अपने धर्म से अलग जा रहा है, तो इसके लिए क्या करना चाहिए समाज में? इसके लिए समाज में जो पाहनीपारी कोपारलिंगो जी द्वारा गोटुल व्यवस्था थी, गांव-गांव गोटुल गोंडी भाषा के माध्यम से गांव-गांव गोटुल गुरु पाहनीपारी कोपारलिंगो की व्यवस्था को समझाएंगे, तब जाकर के आदिवासी समुदाय सही रास्ते पर आएगा। आपका जो यूनियन है यहाँ पे आके क्या करता है? गोंडवाना स्टूडेंट यूनियन यहाँ पर जो यात्रा होता है वहाँ सेवाएं देता है। अंतिम समय में यहाँ पर रिसर्च करता है कि यहाँ क्या चीज़ें हैं और क्या चीज़ें नहीं हैं। समाज के लिए आपकी जो संस्था या यूनियन है उसमें अभी तक क्या करते हैं? समाज के लिए जैसे हमारा जो संगठन है वो छात्र छात्राओं के लिए और शिक्षा के लिए काम करता है, क्योंकि कोई भी समाज जब शिक्षित होता है तभी उस समाज का विकास होता है। तो हम शिक्षा के क्षेत्र में काम करते हैं, शोध के क्षेत्र में काम, साहित्य के क्षेत्र में काम करते हैं और जो समुदाय के जो छात्र छात्रा हैं उनको आगे बढ़ाने का काम करते हैं। समाज में क्या करना चाहिए? समाज को शिक्षित होकर के समाज के लिए समर्पित और समाज की जो साहित्य हैं, धर्म, संस्कृति, परंपरा, संवैधानिक अधिकार हैं, उनको जान करके हमें लोगों को बताना चाहिए और सभी को जागृत करना चाहिए। नंबर तो लेना न्यूज पेपर में धर्माचा प्रचार करत असतात आणि धर्माच्या किंवा आपल्या संस्कृतीच्या मार्गावर युवकांनी चालावं असं त्यांनी यावेळी सांगितलं। सालेकसाच्या जंगलातील कचारगड येथील आशिया खंडातील सर्वात मोठ्या गुफेमध्ये आपण आहोत आणि आपण चित्रीकरणात जे पाहू शकतो हे आहे गुफेचं सर्वात मोठं उगमस्थान आणि आपण जी पाहत आहोत ती आहे कचारगड येथील पुरातनकालीन जवळपास लाखो वर्षापासूनची आपण म्हणू शकतो की अश्मयुगीन कालीनी गुफा राहू शकते। ज्यावेळेस माणसाची उत्पत्ती झाली त्यावेळेस त्या गुफेची सुद्धा उत्पत्ती झाली असावी असंही म्हणायला हरकत नाही। हे एक आदिवासी गोंडवाना समाजाचं एक आराध्य दैवत मानलं जाते। इथूनच आदिवासी देवतांची उत्पत्ती झाली असेही मानले जाते आणि ही जी गुफा आहे ही जवळपास 5 ते 7 हजार लोक बसतील जमतील एका ठिकाणी अशी ही भव्य अशी गुफा आहे। आणि पूर्वी काळी आदिवासी समाज
जमात ही एकत्र येऊन अशाच गुफेमध्ये जंगलामध्ये राहत होते आणि एकत्रीकरण कसं असावं हे आदिवासी समाजापासून शिकलं पाहिजे. खरंच ही एक महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील हे जे कचाळगड ठिकाण आहे, ती गुफा म्हणजे आशिया खंडातली सर्वात मोठी गुफा आहे आणि हे एक खूप चांगलं पर्यटन स्थळ आहे. सोबतच आदिवासी आणि गोंड समाजाचं एक आराध्य दैवत. आज आपण हा देवस्थान या गुफेमध्ये आलो तू आली कर पूजा.